आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल. म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेत. साहेब जरा जपून महाग लंडन वाला बसलाय, जायचं टरबूज फुटून. काय म्हणलात तुम्ही? तिसरे एअरपोर्ट करणार आहेत, लंडन आणि मुंबईला करणार आहेत, हरकत नाही. पण मला 2-3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं देता का? तुम्हीच बोलला होतात, तुम्हीच वर तोंड करून आ वासून हा 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 असं केलं होतं. छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारक त्याचं काय झालं? जे अदानीने आता एअरपोर्ट आणलं त्या एअरपोर्टला लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यायचं होतं, त्याचं काय झालं? आणि तिसरी गोष्ट, हे जे तुम्ही एअरपोर्ट बनवणार आहेत त्या एअरपोर्ट वरती किती सामान्यांना तिकीट परवडेल आणि ते सामान्य तेवढे पैसे कमवून विमानाने फिरतील, त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात काय करणार आहेत? हे माझे 2-3 प्रश्न आहेत. काहीही बरळायचं, काहीही. विमानतळ 100% बनवा, हरकत नाहीये, पण त्याच्या आधी सामान्यांच्या खिशामध्ये पैसे येतील, सामान्य माणूस मोठा होईल, याच्यासाठी काहीतरी करा, तेव्हाच त्या विमानतळांचा फायदा आहे. आणि जरा जपून, मागे लंडनवाला बसलाय.